तर आता बातमी आहे भाजपच्या गोटातून, कारण विधान परिषदेवरती संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज आहेत का अशा चर्चा रंगतायत। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी असं स्टेटस केनेकरांनी टाकलेलं आहे आणि त्याच स्टेटसमुळे चर्चांना उधाण आलंय। केनेकरांना विधान परिषदेवर भाजपकडून 13 महिन्यांसाठी संधी मिळाली होती। विधान परिषदेवरती संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज आहेत का अशी चर्चा त्यामुळे आता रंगू लागलेली आहे। केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती एक स्टेटस ठेवले आणि त्याच स्टेटस नंतर चर्चांना उधाण आलेलं आहे। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी असं केनेकर आपल्या स्टेटसमध्ये म्हणतायत। त्यामुळे केनेकरांना नेमकं काय सुचवायचंय, कोणाला काय सुचवायचंय असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे भाजपमध्ये केनेकर नाराज आहेत का चर्चा आहे। हॅलो, विधान परिषदेवरती संधी न दिल्यानं भाजपचे केनेकर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। केनेकरांचा एक स्टेटस आणि चर्चांना उधाण आलेलं आहे। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी असं केनेकर आपल्या स्टेटसमध्ये म्हणतायत। विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचं नाव नाही, त्यामुळे त्यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवले आणि त्यांची कुठेतरी नाराजी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत स्वतः मावळते आमदार संजय केनेकर आहेत। भाऊ, आपण व्हॉट्सअप स्टेटस ठेवले, नाराजी व्यक्त केली नाही, मी माझा व्हॉट्सअपला नाराजीचं नाही आहे। खऱ्या अर्थानं मी या विचारानं प्रेरित आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारानं प्रेरित असणारा व्यक्तिमत्व आहे। मी कधीच लोकप्रतिनिधी म्हणून माझं टायटल नाही राहिलं। माझं एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून नेहमी टायटल राहिलेलं आहे आणि त्यामुळे मी कधीच नाराज राहिलेलो नाही। मी असे बरेच प्रसंग पाहिले। मी लोकप्रतिनिधीसाठी नाराज झालेलो नाही आहे आणि नाराजीचं काहीच नाही। मी ज्या उद्देशानं राजकारणात आलो तो उद्देश म्हणजे क्या हार में क्या जीत में, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, किंचित नहीं भयभीत में, संघर्ष के पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, वरदान मांगूंगा नहीं पर हार नहीं मानूंगा, या भूमिकेत चालणारा कार्यकर्ता आहे मी। आणि निश्चितच आज कित्येक वेळेस मी समाज जीवनातून वरती आलेलो आहे। खऱ्या अर्थाने आज 38 वर्षापासून मी काम करतो आणि कोणत्या लोकप्रतिनिधीच्या टायटलनं काम नाही करत आहे। मी एक भारतीय जनता पार्टीचा विचाराने संस्कृतीने प्रेरित असलेला कार्यकर्ता आहे। आज मी गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष बघितलेला आहे। पण भाऊ, आपण जर बघितलं